नमस्कार मंडळी. सावनी मुक्ताला म्हणत असते की बिचारी मुक्ता, खरं तर सागरने आज तुला इथे ड्रॉप करायला हवं होतं, परंतु तो काय करत होता, तो तेव्हा माझ्याकडे आला होता आणि त्याला माहिती आहे की मला चिंबोरीचं कालवण खूप आवडतं. खरं तर सागरला अजूनही माझ्या गुडबुक मध्ये राहायचंय. त्याने कॉलवर ऐकलं होतं की मला चिंबोरीचं कालवण खूप खावंसं वाटतंय, म्हणून तो लगेचच घेऊन आला. मी अजिबात मिरवत नाहीये हा, परंतु वेळोवेळी अगं तेच दिसतंय, सागरचं जरी लग्न झालं असेल तरी त्याला अजूनही माझीच काळजी आहे आणि काहीही झालं तरी तू त्याची बायको होऊ शकत नाही, कारण तो अजूनही माझ्यावरच प्रेम करतोय. मुक्ता, तू एक काम कर, ह्या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट कर आणि तू आता हे मान्यच करून टाक की काहीही झालं तरी सागर तुझा नवरा काही होऊ शकत नाही. म्हणजे थोडा का होईना तुझा त्रास तर कमी होईल. सावनी आता तिथून निघालेली असते आणि नेमका तिचा साडीचा पदर हा अटकतो, तर तिला असं वाटतं की मुक्तानेच पकडलाय, त्यामुळे ती रागवलेली असते आणि मागे वळून जेव्हा ती बघते तेव्हा तो पदर वेगळ्याच ठिकाणी अडकलेला असतो. तेव्हा तो मुक्ता पदर सोडवते आणि सावनीला म्हणते. मुक्ता सावनीला म्हणू लागते की अगदी बरोबर बोललात, हा तुम्ही ऍक्सेप्ट करायला हवं. म्हणजे बघा ना आता की सागर तर तुमच्या आयुष्यातून कधीच निघून गेले, परंतु तरी सुद्धा सागर तुमच्या मनातच आहेत ना. आणि काय म्हणालात तुम्ही, प्रेमाचं हे असंच असतं, शब्दातून नाही तर कृतीतून दिसतं. मला अगदी पटलंय हा हे. म्हणजे बघा हा, तुम्हाला असं वाटतंय की तुमच्यासाठी टिफिन घेऊन आलेत, ते तसं अजिबात नाहीये हा. ज्याच्यासाठी ते टिफिन घेऊन आले ना त्याच्यासाठी ते आतमध्ये बसले. म्हणजे बघा ना, तुमच्यासाठी जर आणलं असतं तर तुम्ही असं माझ्याशी बाहेर बोलायला का आल्या असता, नाही का. तर इकडे आदित्य त्याच्या लॅपटॉपवर त्याचा स्टडी करत बसलेला असतो. सागर तिथे येतो. सागरला बघितल्यावर तो म्हणतो की कशाला आलात तुम्ही इथे. त्याला म्हणतो की अरे मी ऐकलं की तुला चिंबोरीचं कालवण खावंसं वाटलं आणि शेवटी तू माझाच मुलगा आहेस. हे घे, मी तुझ्या आजीच्या हातचे तुला छान चिंबोरीचं कालवण आणलंय. आदित्य म्हणतो की तुम्हाला असं का वाटतं की मला आधीचं काही आवडत असेल. सागर म्हणतो की तुला आठवतंय आजी जेव्हा चिंबोरी घेऊन यायची तेव्हा लकी काका चिंबोरी घेऊन तुला घाबरवायचा, मग मी लकीला खूप ओरडायचं की माझ्या पोराच्या अंगावर चिंबोरी टाकायची नाही. परंतु आदित्यचं मात्र सागरकडे अजिबात लक्ष नसतं आणि सागरचं बोलणं तो पूर्णपणे इग्नोर करत असतो. इकडे मुक्ता ही सावनीला सांगू लागते की खरं तर आदित्यचं नाव जरी ऐकलं ना सागरने, तरी त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक येते आणि ती चमक मला छान जाणवते. थोडंसं ओळखायला लागले मी यांना. सावनी म्हणते की अगं तुमच्या लग्नाला थोडेच दिवस झाले आणि या दिवसांमध्ये तू जितक्या वेळा सागर सोबत भांडली असशील ना, तितक्या वेळा तर मी त्याच्यासोबत संसार केलाय. 2 मुलं आहेत मला त्याच्यापासून, त्यामुळे तुझ्यापेक्षा सागरला मी चांगलं ओळखते. मुक्ता म्हणते की खरंच जास्त वेळ सहवासात राहिल्यावर माणूस कळतो का. नाही म्हणजे तुम्ही होत्या त्यांच्यासोबत, परंतु तुम्ही तर त्यांना साथ नाही दिली ना. एवढे पावसाळे पाहिले त्यांच्यासोबत, परंतु शेवटी कोरड्याच राहिल्यात ना. सावनी म्हणते की तू माझ्याशी असं काय बोलतेस, मी सई आणि आदित्यची आई आहे आणि तू काय सईची आई म्हणून मिरवते. अजून लहान आहे, तिलाही काही कळत नाहीये. आणि खरं तर आईसारखं असणं आणि प्रत्यक्षात आई असणं या 2 गोष्टींमध्ये खूप फरक आहे. त्या दोघांना मी जन्म दिलाय, मी कळा सोसल्यात त्यांच्या जन्माच्या वेळी, परंतु ज्या कळा मी सोसलाय ना त्या कळा तू कधी सोसू शकत. मुक्ता म्हणते की हो मान्य, मला नाही सहन करता येणार त्या कळा, परंतु सई माझा वर्तमान काळ आहे आणि येणारा भविष्य काळ, सगळ्या अचिव्हमेंट मी अनुभवणार आहे. रात्रोरात्री जर तिला त्रास झाला ना तर तिच्या जवळ बसून मी जागणार आहे, तिच्या आनंदामध्ये मी हसणार आहे आणि यापुढचा कुठलाही अनुभव तुम्हाला नाही अनुभवता येणार. सई तर माझ्याकडे आहे, परंतु उद्या जर आदित्य माझ्याकडे आला तर. इकडे सागर आदित्यला म्हणत असतो की आदित्य अरे मी तुला चिंबोरीचे काटे काढून देतो ना, तू खा मग. आदित्य म्हणत असतो की हे बघा तुम्ही म्हणजे मी नाहीये, तुम्हाला एकदा सांगतोय. सागर म्हणतो की थांब मी तुझा व्हिडिओ काढतो म्हणजे आजी पण बघेल. तर आदित्य म्हणत असतो की मला नाही खायचंय ते चिंबोरीचं कालवण, तुम्ही प्लीज जा इथून निघून. सागर आता तिथून जात असतो. पुन्हा एकदा तो आदित्यला म्हणतो की अरे बाळा एकदा तरी खाऊन बघ ना. तेव्हा आदित्य म्हणतो की तुम्हाला एकदा सांगितलं, मॉम पण ना कोणाला आतमध्ये पाठवते, तुम्ही प्लीज जा बरं इथून निघून. सागर आता तिथून निघून जातो, परंतु आदित्यला मात्र चिंबोरीचं कालवण फार आवडत असतं. सागर निघून गेल्यावर आदित्य लगेच डबा उघडतो आणि जेवायला लागतो. तो खूप प्रेमाने जेवत असतो आणि तेव्हा सागर डोकून बघतो तर आदित्य जेवत असतो आणि आदित्यला जेवताना बघून सागरला खूप आनंद झालेला असतो. सागर आता हळूच आदित्यचा व्हिडिओ देखील काढून घेतो. मनोमन खूप खुश होत असतो. सागरच्या डोळ्यामध्ये आता मात्र पाणी असतं. सावनी इकडे मुक्ताला म्हणत असते की आदित्यला तुझ्याकडे आणण्याचा विचार देखील करू नकोस, हा तू काय जगाची आई होण्याचा ठेका घेतलाय का. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही, जगाची आई नाही, फक्त सईची आई. आणि तुम्ही एकदा मला विचारलं होतं ना की मूल दत्तक घेण्यासाठी त्या मुलाच्या वडिलांशी लग्न कोण करतं, तेव्हा सुद्धा मी तुम्हाला म्हटले होते की मी घेते असा निर्णय, कारण मी आहे तशी. सईला प्रेम मिळावं आणि तिला प्रोटेक्ट करता
यावं म्हणून मी केलं सागर सोबत लग्न. तुम्ही येऊन मला आदित्यबद्दल सांगितलं तरी सुद्धा मी सागर सोबत लग्न केलंय. पण तुमच्या त्या बोलण्याने एक गोष्ट मात्र झाली, सागर ऍक्च्युली कसे आहेत हे मला समजलं. म्हणजे बाहेरून दगडासारख्या दिसणाऱ्या माणसामध्ये त्याच्या मुलांबद्दल खूप प्रेम आहे हे मी बघितलंय. आणि थँक्स टू यू की मला हे दिसायला लागलं की हा माणूस खरंच त्याच्या मुलांवर किती प्रेम करतो ते, स्वतःपेक्षाही जास्त. तर सावनी म्हणते की आणि तीच मुलं माझी आणि सागरची आहेत. समजलं तुला? आम्ही जरी वेगळं झालो असलो ना तरी ते तू काय बदलू शकत नाही. आणि पुन्हा पुन्हा त्यामुळे सागर माझ्याकडेच येतो. मुक्ता म्हणते की हो तुमच्याकडे नाही, मुलांकडे येतात ते. सॉरी पण तुमच्याकडे का येतील ते? आणि ते तुमच्यावर प्रेम करतही होते, परंतु तुम्ही काय केलं, त्यांना सोडून दिलत ना. त्यांच्या मुलाला आदित्यला त्यांच्यापासून तोडलं. आणि ते काय येतील तुमच्याकडनं? फक्त बाबापासून नाही तर पूर्ण घरापासून तुम्ही त्याला तोडलंय. थँक गॉड की सईला तिच्या आजीने वाढवलंय. परंतु जेव्हा सई मोठी व्हायला लागली ना तेव्हा तिला प्रश्न पडायला लागले आणि त्या प्रश्नांची उत्तरं तिला मिळत नव्हते. तुम्ही होता का तिच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला? तिच्या प्रश्नांची उत्तरं मी दिली आहेत. तिचा हात मी धरला. तुम्ही तर काहीतरी मिळवण्यासाठी सईला सोडून गेलात आणि मी सईसाठी माझं सगळं सोडून त्या घरामध्ये गेलीये. आणि सागर इतके सेन्सिबल तर आहेतच की त्यांना हा फरक कळतो. सावनी म्हणते की मी तुला पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगते की सई तुला एक वेळी आई मानेल परंतु सागर तुला कधी बायको मानणार नाही. त्या म्हणते की काय फरक पडतो त्याने? आणि तसंही कधी कोणावर कसं प्रेम करावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. सागरने एकेकाळी तुमच्यावर फार प्रेम केलं होतं, अगदी जीवापाड. आणि तेच प्रेम आज ते त्यांच्या मुलावर करताय. परंतु तुमचं काय? तुम्ही तर कोणावरच प्रेम करत नाही कारण तुम्ही एक नंबरच्या स्वार्थी आहात सावनी. आणि मला एक सांगा, ज्याच्यावर प्रेम करून तुम्ही सागरला सोडलं त्याच्याकडून तुम्हाला काय मिळालंय? आणि मला एक गोष्ट आतापर्यंत समजली, एखादा हेतू जर मनात ठेवून एखाद्याशी लग्न केलं ना तर ते जास्त वेळ टिकत. परंतु तेच प्रेम आपण जर निस्वार्थीपणे एखाद्यावर केलं ना तर ते प्रेम मात्र आपल्याला आयुष्यभर सुखावतं. आणि आज माझंच बघा ना, आज मी सई कोळीची आई आहे, सागर कोळींची बायको, इंद्रा आणि बापू यांची सून आणि लकी कोमल स्वाती यांची वहिनी. मला सांगा तुमची ओळख काय आहे? तेव्हा सावनी म्हणते की मी सईची आणि आदित्यची आई आहे आणि ही माझी ओळख तू काढून घेऊ शकत नाहीस. त्या म्हणते की मी नाही घेते काढून. सईने आज मला आई म्हणून स्वीकारलंय आणि आज जसं सईने मला स्वीकारलंय त्याचप्रमाणे आदित्यही आज ना उद्या स्वीकारेल. आणि जर तसं झालंच ना तर तितक्याच निस्वार्थीपणे मी आदित्यची देखील आई होईल. कारण आई होणं फक्त शारीरिक नसतं तर ते विचारांतही असायला हवं असतं आणि ते वृत्तीमध्ये यावंही लागतं आणि स्वतःच्या कृतीमधून ते दिसावंही लागतं. काय माहित उद्या आदित्यही माझ्याकडे येईल आणि मला आई मानेल. सो मला भडकवण्याचा विचारही करू नका कारण जे माझं आहे ते माझ्याकडे येणारच आहे. सागर आता तिथे आलेला असतो आणि तो या दोघींचं बोलणं ऐकत असतो. मुक्ता म्हणत असते की तितका विश्वास माझ्यावरही आहे आणि माझ्या माणसांवर देखील आहे. मुक्ताचं लक्ष सागरकडे जातं. ती बोलायचं थांबते. सावनी तिथून रागारागाने निघून जाते. सागर आणि मुक्ता आता दोघंही गाडीमध्ये बसलेले असतात. तर सागर आता मुक्ताला विचारतो की काय म्हणत होती सावनी तुला? तेव्हा मुक्ता म्हणत असते की काही नाही, मला सांगत होती की तो डबा तुम्ही एवढ्या प्रेमाने तिच्यासाठी घेऊन आलात म्हणून. सागर म्हणतो की काय काही पण बोलते ते, खोटं बोलते ती. तेव्हा मुक्ता म्हणते की मला माहिती आहे तुम्ही आदित्यसाठी आणला होता तो आणि तुम्हाला मला कुठलंही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही कारण माझा विश्वास आहे तुमच्यावर. मुक्ता असं बोलल्यावर सागरलाही जरा बरं वाटतं. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. सागर म्हणत असतो की मी एक बाजू रिकामी केली आहे. तर मुक्ता म्हणत असते की एक बाजू रिकामी केली, जणू असं काय सांगताय की ती माझ्यासाठीच केली आहे. मग तिला कळतं. ती सागरला म्हणते की खरंच? सागर म्हणतो की हो, कपाटातली एक बाजू मी तुमच्यासाठी रिकामी करून ठेवली आणि हो, प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा मी काय तुमच्या नावावर करत नाही एवढं खुश व्हायला. इकडे सावनी खूप चिडलेली असते आणि म्हणत असते की ज्या मुक्ताने सई बद्दल मला इतकं ऐकवलंय ना त्या मुक्ताला आता काहीही करून मी सागर पासून दूर करणार आहे. आता तिची सगळी माणसं मी हिरावून घेणार आहे आणि हा सावनीचा चॅलेंज आहे. तर हर्षवर्धन मात्र हसत असतो. तर मित्रांनो असेच मराठी मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.